अर्थो रक्षती रक्षताः. आर्थिक सुबत्ता हे सर्व यशाचे गमक आहे. मराठवाड्याची भूमी तशी ओसाडच. कोरडवाहू शेती, उत्पन्नाची फारशी साधने नाहीत. हालाकीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या अहमदपूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या जीवनात महेश अर्बन कोऑपरेटिव्ह लिमिटेड बँकेच्या निमित्ताने आशेचा किरण उदयास आला. 10 ऑक्टोबर 1994 रोजी माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव साहेबांनी बँकेची सुरुवात केली. जाधव साहेबांचं नेतृत्व विद्यमान आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब आणि स्वर्गीय शंकरराव जाधव, शिवानंद तात्या हेंगडे, आशिष कुणाले, दिलीपराव जाधव, निवृत्तीरावजी कांबळे आदी संचालक मंडळाची समर्थ साथ लाभल्याने अल्पावधीतच बँक जनसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरली. आज बँकेला 30 वर्ष होत आहेत. हे पाहताना अभिमानाने मन भरून येते. अहमदपूरपासून सुरू झालेली बँकेची घोडदौड आता थेट पुण्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. लातूर, नांदेड, सोलापूर, औरंगाबाद, लोहा, उदगीर, जळकोट यासह 15 शाखा कार्यरत आहेत. अशा कितीतरी लहान मोठ्या शहरात बँकेने सर्वसामान्य जनतेचा विश्वास संपादन केला आहे. आतापर्यंत बँकेने 250 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यावरून बँकेची विश्वासार्हता आणि जनतेचा बँकेवरील विश्वास सहज लक्षात येतो. यातील 68% कर्ज लघु उद्योगांना दिले गेले आहे, तर 32% कर्ज मोठ्या उद्योगासाठी दिले गेले आहे. याचा अर्थ आपल्या बँकेतील मध्यमवर्गीय खातेदार आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात यायला हवा याची खबरदारी बँकेने घेतली आहे. छोट्या उद्योगांना चालना देऊनच खऱ्या अर्थाने सामान्य जनतेचा विकास साधता येतो हे बँकेने दाखवून दिले आहे. कर्ज मंजुरीची प्रक्रिया अगदी पारदर्शक आणि सर्वसामान्यांना सहज जमेल अशीच आहे. बँकेची कर्ज वाटप करणारी टीम यासाठी अतिशय तत्परतेने सेवा पुरवते. आवश्यक कागदपत्रांची शहानिशा झाली की लगेच संबंधित कर्जाची रक्कम कर्जदाराच्या नावे जमा होते. मिरची कांडण मशीन, पापड उद्योग, पिठाची गिरणी, खवा उद्योग, प्लास्टिक उद्योग यासारखा महिलांना सहज करता येतील अशा उद्योगांना बँकेने मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. आपल्या परिसरातील महिलांची आर्थिक सुबत्ता साधणे आदरणीय जाधव साहेबांचा मुख्य हेतू राहिला आहे. मार्च 2024 पर्यंत बँकेची ठेवी 404 कोटीपर्यंत पोहोचली आहे. ठेवीदारांना सुरक्षेची हमी आणि वेळेवर योग्य परतावा यामुळे ठेवीदारांना बँक आपली हक्काची वाटते. बँक DICGC मार्फत विमा उतरून 5 लाखापर्यंतच्या ठेवींना विमा संरक्षण देते. तात्काळ कर्ज वाटप, ठेवीदारांना सुरक्षेची हमी आणि ठेवीवर उत्तम परतावा, ग्राहकाच्या गरजेनुसार तत्पर सेवा यामुळे महेश कोऑपरेटिव्ह बँक केवळ एक बँक न राहता एक कुटुंब बनले आहे. या बँकेत काम करणारे कर्मचारी निवडताना संचालक मंडळाने स्थानिक मुलांना दिलेली संधी ही अत्यंत जमेची बाजू आहे. आपल्या परिसरातील जीवाभावाची माणसं सोबत घेऊन सर्वांचा विकास साधणे हे बँकेचे उद्दिष्ट खूपच कौतुकास्पद आहे. गेली 30 वर्ष बँक याच मूल्यांना प्रमाण मानून कार्य करत आहे. आदरणीय जाधव साहेब, विद्यमान आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या स्वप्नातील सर्वांगीण आर्थिक विकास पूर्णत्वास नेण्यात बँकेचा सिंहाचा वाटा आहे. हे निर्विवादपणे मान्य करायलाच हवे. आपली बँक केवळ धनच सांभाळते असं नाही, तर आपली माणसं आणि आपल्या माणसांचं मनही सांभाळते.